अरे सुनबाई तर सोडायलाच तयार नाही. आजही परत तिने रात्री जेवायला बोलवलंय. आता मी तुझ्याशी फोनवर बोलतोय आणि ती समोर येऊन उभी बघ. आम्हाला न्यायला आली ती. सगळे बाहेर या. हे आत्ता कशी काय आली आणि हे काय एकटीच आली? अहो असं काय बघताय कधी न बघितल्यासारखं? अहो आदितीच आहे ती. आदिती इथे? मग आप्पा माझ्याशी फोनवर खोटं का बोलला की आदिती त्याच्या समोर आहे म्हणून? कशी आलीस तू आणि निघालीस तर कळवलं पण नाही. बापू काय झालं? काही नाही. आदिती आली. अरे मग चल ना. हो. अदिती कशी आहेस आणि अशी अचानक कशी काय आलीस? अरे थांबा, दूर व्हा सगळे. अरे आपल्याला माहिती आहे ना की आदितीला गर्दीचा त्रास होतो म्हणून. कशी बावरली बघा ती पोर. सॉरी सॉरी. आता कसं सांगू मी या सगळ्यांना की मी घर सोडून आले? काल मोठे भाई आणि आप्पा आले होते ना तुला सोडायला? हो आले होते आणि मॉमने त्यांचा अपमान करून पाठवलं. अहो जाऊबाई काय झालं? बोलत का नाही आहेत काही? काही शोधताय का? अप्पा आणि मोठ्या बाई दिसत नाहीयेत कुठे. अगं असं काय करतेस? ते मुंबईला आले होते ना दोघ जण. तुम्ही घरात अडकले होते म्हणून आले होते ना? हो. अगं मग कुठे ते? मुंबईतच आहेत ना? हो वाटतं. वाटतं म्हणजे तुला माहित नाही? म्हणजे सीटच्या सोबत आहेत. सगळं ठीक आहे ना तिकडे? हो. आपण मोठ्या बाई तुझ्यासाठी तिथं मुंबईला गेल्यात आणि तू त्यांना न घेता एकटीच इथं आलीस? रत्नाक्का, अहो तिला वाटलं की मोठ्या बाई आणि आप्पा निघाले असतील म्हणून. अहो तिलाच काय, आपल्याला पण सगळ्यांना वाटलं ना की मोठ्या बाई आणि आप्पा आज येतील म्हणून. मग ही इथं का अशी एकटी आलीये ते पण न कळवता? मला माहितीये वहिनी इथं का आली येते. तुला काय रे माहिती? मला सगळं माहितीये. वहिनीला आपली आठवण येत होती म्हणून ती इथं आलीये. हो ना वहिनी? आणि रत्ना अक्का, तिला आपल्याला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तिने नाही कळवलं. हो ना वहिनी? अरे कळवायची काय गरज आहे? हे घर आता तिचं पण आहे. ती केव्हा येऊ शकते. बरं झालं बाई तू आलीस ते. आम्हाला सगळ्यांना तुझी इतकी आठवण येत होती ना अश्विनी. काय झालं? येत होती ना आपल्याला हिची आठवण. नानी आठवण येत होती पण अश्विनीची नाही, आदितीची. हिचं नाव आदिती आहे. सॉरी विसरलेच मी. नशीब, उखाणा घेताना ती माझंच नाव घेते. चला आता नंतर आपण गप्पा मारू. एवढ्या लांबून पोरगी आली हे प्रवास करून. चल आदिती मस्त हातपाय धुवून घे. सखा तेवढी बॅग घेऊन ये रे बाबा तिची. मला नाही वाटत आपली आठवण येते म्हणून ही इथं आलीये. रत्ना अक्का, ए पोटभर जेवा हा, लाजू नका अजिबात. ए ठसका लागला, पाणी देऊ का बेटा? नाही नाही नको. मोठ्या बाई खूप दिवस झाले असं घरचं जेवणच जेवलं नाही मी.
त्यामुळे आता किती जेऊ आणि किती नको असं झालंय. अहो त्यात काल उपाशी कुठेच काय मिळालं नाही. काल कुठे होता तुम्ही सगळे रात्रभर? रूम लॉक होती ना म्हणून सगळे आपापल्या मित्राकडे होते. असे कसं रे इतक्या लांब आई वडिलांना सोडून राहता? तुम्हाला आई वडिलांची आठवण नाही येत का? खूप येते. कधी कधी वाटतंय सगळं सोडून निघून जावं, पण नाही इलाज. मी एक तर दुष्काळी भागातून आलो. घरच्यांना जगवायचंय तर इथे येऊन काम करण्याशिवाय पर्यायच नाही मला. इथे आलो तेव्हा कुठे राहायचं, काय खायचं, कसलाच पत्ता नव्हता. उपाशी पोटी स्टेशनला झोपायचो. माझी अवस्था बघून सिद्धूने माझी चौकशी केली आणि इथे आणलं. नोकरीला सुद्धा मला त्यानेच लावलं. सिद्धार्थने प्रत्येकाला मदत केली. आता मला कळालं कोणावर गेलाय तो. तुमच्यावर मोठ्या बाई. सिद्धूला सुद्धा दुसऱ्यांची भूक करते. अरे हे ठीक आहे की तुम्ही इथे काहीतरी गरज म्हणून येता, पण तुमच्या घरच्यांच्या जीवाला गोर लागून राहतो ना. हो ना मोठ्या बाई. माझे आई बाबा तर माझ्या मागच लागलेत. मला म्हणतात तू गावी परत ये. इथं येऊन 2 पैसे कमी कमवले तरी चालतील, पण तिथं ऍडजस्ट करून राहण्यापेक्षा इथं गावात सुखात राहशील. बरोबर आहे ना त्यांचं. आम्हालाही सिद्धूचं शहरात राहणं बघवत नाही. त्याच्या लग्नानंतर आम्ही त्याला गावालाच घेऊन जाणार आहे. तिथेच राहील तो. काय सिद्धू? हे काय झालं? सगळ्यांना एकदम ठसका लागला. आलोच. हे असं असतं याचं काम. एकदा का काम आलं ना की जेवणाचे भान राहत नाही. म्हणून आता याला गावीच घेऊन जाणार आहे मी. हॅलो. हॅलो सिद्धार्थ, कसा आहेस तू? आय नो मी खूप चुकीची वागली आहे. मिलिंदचा राग तुझ्या पेरेंट्सवर नको होता काढायला मी. आय एम रिअली फिलिंग बॅड अबाउट इट. खूप हर्ट झाले असतील ना तुझे पेरेंट्स, त्यामुळे माझ्या वतीने त्यांना सॉरी सांगशील की मीच स्वतः येऊ तिकडे सॉरी म्हणायला? नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. तसंही तुम्ही रागाच्या भरात बोलून गेलात म्हणून मी पण मनाला काय लावून घेतलं नाही. खरंच फारच प्रेमळ आहेत तुझे पेरेंट्स. म्हणूनच तर आमच्या अदितीलाही त्यांची कंपनी खूप आवडते. आताही ती तिथेच असेल ना? नाही. व्हॉट? ती तिकडे नाहीये तर कुठे गेली? नक्की काय झालंय? ऍक्च्युली अदिती घर सोडून निघून गेलीये. काय? हो, दुपारीच निघून गेलीये. तुम्ही तिला फोन केला का? बरं मी फोन करतो तिला. सिद्धार्थ, तिचा फोन स्विच ऑफ आहे. बरं ठीक आहे, मी बघतो. ओके बघ, आणि काही कळलं तर मलाही नक्की कळव. मी स्वतः तिकडे येईन तिला घ्यायला. अँड येस, मिलिंदला कळवू नकोस, मलाच सांग. हो, मी लगेच निघतो आता. ठीक आहे. मोठे बाई आप्पा, मी आलो. अरे कुठे चाललं? जेवण जरा गडबडीत आहे, मी नंतर जेवतो. अरे कुठे चाललं सांगून तरी जा. सिद्धू, ए सिद्धू. अरे भरलं ताटावरनं उठून गेला हा. अहो काकू तुम्ही थांबा, मी बघून येतो. ठीक आहे. ए लगेच सांगा कुठे. बयोबाई, अहो राहू द्या ना, मी घेते. तुम्ही कशाला त्रास करून घेता? अगं त्रास कसला? सगळ्यांसाठीच करते. मग तुझ्यासाठी का नाही? आणि तुझी सासू इथे असती तर तिने केलंच असतं ना. घे, खा. मला एक कळलं नाही, तू एकटी? अगं हळू हळू. हे घे पाणी, घे पाणी घे. ए तालिबान, बस झाले तर तुझे प्रश्न. अगं पोरीला जेवू तर दे. आणि कुणी काही विचारायचं नाही बरं का तिला. हा, तू खा ग. अगं अदिती, मला एक विचारायचंय. बापू गप्पा बस. अरे शांतपणे तिला जेवू तर द्या.
कुणीही काहीही विचारणार नाहीये. शेवटचं सांगते मी. तू खा बाय. आदिती, ताई खूप छान लोणचं बनवते. मी आणते बघ तुझ्यासाठी. हा बापू, ही मुलगी घरात आल्यापासून खोट्यावर खोटं बोलतीये. तिची नजरच सांगतीये ती लपवतीये काहीतरी. सांभाळा रे बाबांनो. काय झालं? कुठे हरवलायत तुम्ही? काहीतरी गडबड आहे. छे छे, कसली गडबड? तेच तर कळत नाहीये ना. तुम्ही असं कोड्यात बोलू नका. काय ते सांगा पटकन. आप्पांनी कोडं घातलंय आणि त्याचं उत्तर आदितीकडे आणि ते ती सांगत नाहीये. म्हणजे आदिती आपल्यापासून काहीतरी लपवते. ती खोटं बोलतेय. छे छे, काहीतरीच काय बोलतायत आहो तुम्ही? ती बिचारी आपल्याशी कशाला खोटं बोलेल? बोलावं लागत असेल. म्हणजे? एक मिनिट, तुला आत्ता कळेल. सिद्धू कुठे गेला असेल हो? आदितीकडे गेला असेल का? आदितीला काही झालं तर नसेल ना? अहो काहीच कळत नाहीये. हो ना, आदितीचा फोन लागत नाहीये आणि सिद्धूला फोन करतोय तो उचलत नाहीये. आज आपण इथे आहोत म्हणून कळतंय तरी. इतर वेळीस काय होत असेल काय माहिती. सिद्धूचा फोन आहे का? नाही, बापूचा. एवढा रात्री का फोन केला असेल याने? अहो उचला ना, म्हणजे कळेल तरी. हा बोल बापू. अरे सुनबाईकडे पोहोचलात का? हो, आदितीच्याच घरी आहे. अरे वा 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 वा. अरे मग आदितीला जरा फोन दे बरं. अरे खूप दिवस झाले तिच्याशी बोललो नाही मी. आणि ऐश्वर्याच्या बाळाची खुशाली पण द्यायची आहे. अगं आदिती बद्दल विचारतोय. अरे ती आता किचन मध्ये गेलीये. ती आली की सांगतो तिला फोन करायला. हा थोडी गडबडीत आहे. आम्ही जेवायला बसतोय ना. बर 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 बर, ठीक आहे. मी सकाळी करतो फोन. हो हो. हॅलो, आदिती आली का तुझ्याकडे? नाही नाही नाही, काही नाही झालं. हा काही कळलं का आदिती कुठे? नाही. बरं. हॅलो, आदिती आली का तुझ्याकडे? नाही नाही नाही, काही नाही झालं. कुठे गेली असेल? काय? इथे पण आदिती तिथे पण आदिती? हळू बोलला नानी. खो, पण आदितीला जुळी बहीण आहे का? जुळ्या बहिणी आणि नाव पण एकच असं ना सिरियल मध्ये होतं. हो, हे सिरियल मध्ये होतं, इथे नाही. आदिती एकच आहे आणि ती इथे आहे. मग तिथे कोण आहे? तिथे काहीतरी गडबड झाली आहे.
मग हे सगळं आपण अदितीला विचारायला पाहिजे. चला चला विचारूया. चल चल. अगं घाबरू नकोस, आम्हीच आहोत. जेवण झालं का तुझं? आदिती किती दिवस राहणार तू इथे? मुंबईत सगळं व्यवस्थित आहे ना? अदिती काय घडलंय का मुंबईत? काय झालं हे असं विचारायचं नव्हतं का? काय चाललंय तुमचं? ही घरात आल्यापासून पाहते मी, तिला एकटीला सोडतच नाहीये तुम्ही. अगं पोरगी एवढ्या लांबून आलीये, तिला जरा आराम तर करू द्या. आम्हाला पण तेच वाटतं की तिने आराम केला पाहिजे. अदिती चल तुला मी अंथरूण टाकून देते. हो चल. हो जा जा. एक चादर टाकायला तिघी जणी. कळतंय बरं का मला, कुणी काही करायची गरज नाहीये. ती आज माझ्या खोलीत झोपणार आहे. चल आदिती बाळ ये. काहीच कळलं नाही, आता कशी झोप लागेल मला? बयोबाई, अहो असू द्या ना, मी करते. अगं असू दे. हे बघ मस्तपैकी आराम कर, काळजी करू नकोस. मस्त झोप हा शांतपणे. बयोबाई, नका काळजी घेऊ माझी इतकी. अगं सिद्धार्थ घरी नाहीये. तो असला की कसं तुला आधार वाटतो ना त्याचा, पण तोच घरात नाहीये. तुला असं परक्यासारखं नको वाटायला. चल आराम कर छानपैकी. हा काय ग, काय झालं अदिती? तू आलीस ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की हिचं काहीतरी बिन असलंय. पण म्हटलं पोरगी एवढ्या लांबून प्रवासाहून आलेली आहे, नको त्रास द्यायला. पण हे बघ, तुला जेव्हा मन मोकळं करावं असं वाटेल ना तेव्हा कर. बयोबाई, तुम्ही माझ्या मनातलं ओळखता तसं माझे मॉम डॅड का नाही ओळखत? अगं बस इथे बस. बोल, काय झालं? तुझ्यावर रागवलेत का ते? रागावले असते तरी चाललं असतं, पण त्यांनी आप्पा आणि मोठ्या बाईंचा अपमान केला. तू शांत हो बघू आधी. कसं शांत हो बाई आजी? आप्पा आणि मोठे बाई पहिल्यांदा माझ्या घरी आले होते आणि मॉम रागाच्या भरात खूप काही बोलले, तरी एका शब्दाने तक्रार नाही केली त्यांनी. अगे रागाच्या भरात बोलले ना, मग असं मनाला लावून नाही घ्यायचं. तुम्ही सगळेच किती समजूतदार आहात, इतरांना मोठ्या मनानं माफ करून टाकता, पण माझे मॉम डॅड. अगं आई वडील कधीच चुकीचं बोलत नाही पोरी, ते नेहमी लेकराच्या भल्याचाच विचार करतात. तुझे आई वडील देखील तुझ्या काळजीपोटीच तळमळतात ना, त्यामुळे जो काही तुझ्या मनात राग असेल ना त्यांच्याविषयी, तो पहिल्यांदा काढून टाक. राग काढून टाकलं तर जे झालंय ते बदलता येईल. काळजी नको करूस, आपण उद्याच मुंबईला जाऊ. आपण बोलू त्यांच्याशी, सगळं व्यवस्थित होईल.